नमस्ते मित्रांनो, चला आपण आता बघूयात. बायकोनं डोस्याचा बेत केलेला आहे. रात्रीच्या जेवणाला डोसा मिळणार आहे आपल्याला. यावर आता झाकून तो उगवण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता परत उघडून त्याच्यावरती मस्त तुपाची धार पडत आहे. तुपाशिवाय मजा आहे. तूप पाहिजेच, शिवाय डोसा खायचा काय. आणि मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. थोडंसं वर उचललेलं आहे, परत दाबून पट्टी मारला. करावं का काय रे. मस्त झालेला आहे कुरकुरीत डोसा अशा तऱ्हेने तयार झालेला आहे. कसा मस्त दिसतोय. आता परत दुसरा तयार करायला घेतलेला आहे. आता ताट बनवायला घेतलेलं आहे. ताटामध्ये खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याची चटणी आणि सोबत डोसा, 6 बेत आणि सोबतच टोमॅटो सॉस. बटाट्याची भाजी राहिली वाटते, राहू द्या, तेवढं ॲडजस्ट करा आणि याबरोबरच सुरुवात करा आणि त्या दणका. ताट तयार झाल्यानंतर आईनं आपलं स्वतःचं ताट घेऊन सोफा सेटवरती गेलेले आहे, कारण तिला टी व्हीवरती येणारी मालिका बघायची आहे आणि त्यासाठी टी व्ही बघत डोस्याचा आनंद घेण्यासाठी आई सोफा सेटवर गेली. समोर शंकराची मालिका लागलेली आहे आणि शंकराची मालिका बघत बघत आई डोसा खात आहे. आणि आई डोसा खात असताना आमच्या मुली म्हणजे परी आणि पिऊ या कशा मागे राहतील. त्यांनी सुद्धा आपलं ताट बनवायला घेतलेलं आहे. परीने आपल्या ताटात 2 डोसे आणून ठेवल्यात आणि त्याच्यावरती दणका देण्याचा प्रयत्न तिचा आहे, पण गरम असल्यामुळं हात भाजायला लागल्यात आणि तरीसुद्धा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत खायला आलेली आहे. पिऊनं आपल्यासाठी आणायला गेलेली आहे. इकडं पिऊनं मागून परीने तोपर्यंत इकडं सुरुवात केलेली आहे. हात भाजला तरी मागं न थांबता परीने सुरुवात केली आणि पिऊनं पण सुरुवात केली. तर पिऊनं सुद्धा या डोस्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.